दिलेला कागद रेषांवर दुमडून तयार करता येणारा घन निवडायचा आहे आपल्याला. दिलेला कागद रेषांवर दुमडून तयार करता येणारा घन निवडायचा. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे की हे जे ऑप्शन दिलेले आहे एबीसीडी, तर हे कोणते करेक्ट आहे. पण सगळ्यात पहिले आपल्याला ही डायग्राम समजावी लागेल. म्हणजे आता बघा, 1च्या विरुद्ध हा 5 येतो, 6च्या विरुद्ध हा 2 राहील आणि 3च्या विरुद्ध हा 4, या पद्धतीने. ठीक आहे. काय म्हटलं मी, 6च्या विरुद्ध काय राहील, 2 राहील. ठीक आहे. 5च्या विरुद्ध 1 राहील. ठीक आहे. खूप इझी आहे क्वेश्चन, लक्ष द्या फक्त. आणि 5च्या विरुद्ध 1 राहील आणि 3च्या विरुद्ध 4 राहील. ठीक आहे. हे जर लक्षात आलं असेल तर या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं बघा. ठीक आहे. आता बघा, जे एकमेकाच्या विरुद्ध राहतं ते इथे फेसवर दिसत नाही. ठीक आहे. काय बोललोय मी, जे एकमेकाच्या विरुद्ध असतात ते इथे फेसवर तुम्हाला दिसणार नाही. जसं आता 1 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध आहे. हा, ऍपवर आपण जे रिझनिंग घेतोय ना, ते आपण सेपरेट एकेका टॉपिकवर घेतो बेटा. ठीक आहे. इथे आपण ग्रुप सी साठी सिरीज चालवतोय. ऍपवर त्याच पद्धतीने घेतलं जातं. इव्हन आपण जे ऍपवर फ्री सेशन सुद्धा घेतोय ते त्याच पद्धतीने घेतो आहे. तू ऍपवर जरा फ्री सेशन करून बघ किंवा पेड सेशन केलं, तुला रेकॉर्डिंग वाले लक्षात येईल. तर 1 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध असेल म्हणजे हा बी वाला तर मुळीच होणार नाही, म्हणजे हा कटला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, त्याच्यानंतर आता आता हे जे ऑप्शन आहे 6 आणि 2, हा सुद्धा अपोजिट आहे. म्हणजेच काय, तो इथे फेसवर दिसणार नाही, म्हणजे सी ऑप्शन सुद्धा कटला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 1 आणि 5 हा पुन्हा विरुद्ध बाजूस पाहिजे, तो एका साईडने दिसता, म्हणून डी ऑप्शन सुद्धा कटला. म्हणून याचं उत्तर काय येईल, फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 4, केवळ ए. कारण याच्यात अपोजिट फेसेस तुम्हाला दिसत नाही. बघा, 3 आहे, 2 आहे, 5 आहे. बरोबर आहे. 3 आहे, 2 आहे, 5 आहे. दिसले का तुम्हाला, नाही दिसले. इझी आहे क्वेश्चन.